स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करून इंग्रज सरकारला हादरून सोडणारे थोर देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत तर आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रमुख नेते होते. ते थोर क्रांतिकारक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक तसेच वकील देखील होते. 1877 साली त्यांनी आपली पदवी प्राप्त केली व एका खासगी शाळेत गणित शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे कार्य सुरू केले. पुढे त्यांनी पत्रकार म्हणून कार्य केले. पत्रकारितेचे कार्य करताना ते सामाजिक व राजकीय चळवळीत सखोल सहभाग घेत राहिले. लोकांमध्ये जागृतीची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा हे 2 वृत्तपत्र निर्माण करून त्या वृत्तपत्रांमधून ते सरकारला सडेतोड भाषेत प्रश्न विचारायचे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हा त्यांचा अग्रलेख खूप गाजला होता. शिक्षणाचे महत्त्व ओळखून गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युस महाविद्यालयाची स्थापना केली. लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव साजरे करण्यास सुरुवात केली. त्यांच्या लोककल्याणकारी कार्यामुळे व त्यांच्या निर्भीडपणामुळे त्यांना इंग्रज सरकारचा रोष पत्करावा लागला. 1897 साली त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली 1.5 वर्षाची शिक्षा झाली. पुढे 1908 साली त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालला व त्यात त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली व तिथंच त्यांना ब्रह्मदेशात मंडालीच्या तुरुंगात पाठवण्यात आले. तिथं त्यांनी गीताधस्य नावाचा असा अतुलनीय असा ग्रंथ लिहिला. 1916 साली डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने त्यांनी होम रूल लीग संघटनेची स्थापना केली. हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सर्वात अगोदर त्यांनीच पाऊल काढले. त्यांना भारतीय जनतेचे असंतोषाचे जनक म्हटले जाते. देशभरात गाजलेले लाल, बाळ आणि पाल या त्रिमूर्तीमधील एक मूर्ती म्हणजेच लोकमान्य टिळक. अशा या महान स्वातंत्र्य सेनानीचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले आणि भारतीय जनतेला स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ सर्वांना सोडून गेला. इतिहास तू वळूनी पाहशील, इतिहास तू वळूनी पाहशील, इतिहास तू वळूनी पाहशील, पाठीमागे जरा झुकवणे मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा. अशा या महान स्वातंत्र्य सेनानींना माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.